महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि याचे परिणाम केवळ शेतकऱ्यांना भोगावे लागतात. अशा त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये आणखी भर घालतात ती म्हणजे रानटी जनावरं. तर बातमी येत आहे कोकणातून. कोकणामध्ये खराब वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे भात शेतीचे आणि भुईमुगाचे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर मालवण पट्ट्यातील शेतकऱ्यांची आपण जाणून घेणार आहोत प्रतिक्रिया. ह्या वर्षी कोसळणारा अवेळचा पाऊस, त्यात खराब वातावरण, त्यामुळे भात शेतीचं नुकसान तर सहन करावं लागलेलंच आहे. पण सध्या भुईमुग काढणीची जोरदार शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू आहे आणि या भुईमुगामध्ये सुद्धा जे पीक आहे ते हवं तसं आलेलं नाहीये. तर त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी रणजित नारायण परब, सरपंच ग्रामपंचायत कांदळगाव. या वर्षी अवेळी पावसामुळे गेल्या 15 दिवसापासून शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात भात शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि बरेच शेतकरी भात अवेळी पाऊस पडल्यामुळे पूर्णतः भात शेती पाण्यात गेलेली असून त्याची ग्रामपंचायतच्या वतीने व कृषी खात्याच्या वतीने आम्ही पंचायती घालून शासन दरबारी पाठवलेला आहे. तसंच अवकाळी पावसामुळे व वातावरणाच्या बदलामुळे भात शेती बरोबर भुईमुग शेतीचाही बरेचसे नुकसान झालेलं आहे. त्या भुईमुग शेतीमध्ये रानटी जनावरं तसेच रानटी पक्षी याच्यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे आणि अति पाऊस पडल्यामुळे भुईमुगाच्या शेंगांना फुटवे आलेले आहेत. त्याच्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं भुईमुगाचं नुकसान झालं. जसं की भात शेतीला आपल्या शासन दरबारी नुकसान प्राप्त होतं, तर त्याचप्रमाणे यंदा जे काही भुईमुग शेतीचं नुकसान होत चाललेलं आहे, तर त्यासाठी सुद्धा शासन दरबाराकडून काही मदत आपल्याला मिळणार आहे का? शासन दरबारी म्हणजे भात शेतीचे पंचायती केलेलेच आहे. त्याप्रमाणे नारळ, सुपारी, आंबे याच्यासाठी शासनाकडून मदत जाहीर होते. पण भुईमुगाचे प्रथमच भात नुकसान भरपाई पंचायती करायला सांगितलेली आहे. त्याच्यामुळे आता बघू शासन दरबारी काय मिळतं की नाही पंचायतीकडून.